Hello everyone. In our previous lecture, we have discussed a point Zener diode as a voltage regulator. Okay. Now we know that the rectifier output is unregulated. Okay. Rectifier or filter output is unregulated. It contains some AC components. Okay. So to maintain the voltage at constant level, the voltage regulator circuit is used, and Zener diode is used as a voltage regulator, which we have studied in our previous lecture. Okay, so I hope you understand. Now, in our this lecture, we are going to study a second special purpose junction diode, which is introduced in your syllabus is photodiode. Okay, now photodiode works on a principle of photosensitivity, which is a special characteristic or useful property of semiconductor materials. Means this photodiode converts light energy into electrical energy. Photodiode काय करतो? Light energy चं conversion electrical energy. Okay, means when a photodiode is exposed to the light, it conducts current. तो काय करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो आणि करंटच्या फॉर्म मध्ये ती फ्लो पास करतो. ओके, करंट जनरेट करतो. लाइट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, इट इज अ स्पेशल फीचर और स्पेशल कैरेक्टरिस्टिक्स ऑफ photodiode. Okay, it is also a PN junction diode. Okay, so this is the symbol of photodiode. Now we know that the symbols of diode are different or differentiated for their identification. Okay, मग आपण PN जंक्शन डायोडचा सिम्बॉल बघितलेला आहे, झीनर डायोडचा सिम्बॉल बघितलेला आहे. मग PN जंक्शन डायोडचा सिम्बॉल आपल्याला माहिती आहे, झीनर डायोडचा सिम्बॉल माहिती आहे. हे दोन्ही काय आहेत? वेगवेगळे आहेत. ओके, झीनर डायोडचा सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन आहे. आता इथं हा झीनर डायोड सॉरी फोटोडायोडच्या सिम्बॉल मध्ये काय चेंजेस आहेत बघा. तर इथं ह्या डायोडचा कॅथोड जवळ हे दोन एरोज इनवर्ट डायरेक्शनला दाखवलेले आहेत. ओके, हे दोन एरोज दाखवलेले आहेत. मग हे आतमध्ये हेड असलेले इनवर्ट हेड असलेले एरोज काय डिनोट करतात? तर लाइट ह्या डायोड वर फॉल होत आहे. ओके, इन्सिडेंट लाइट. ओके, लाइट काय होतोय? त्या डायोड वर फॉल होत आहे. आणि याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं की इट वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ फोटोसेन्सिटिव्हिटी. हा लाइट इन्सिडेंट झाल्यानंतर काय होणार आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी इथे काय होणार आहे? जनरेट होणार. ओके, लाइट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी. इन्सिडेंट लाइटचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, सो दिस इज incident light. Okay, and this is a symbol of photodiode. Okay, now let's see the structure of photodiode. म्हणजे photodiode हा कसा बनलेला असतो. ओके, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ photodiode. So this is the schematic diagram of structure of photodiode. photodiode कसा बनलेला आहे आपण बघूया. So it is a PN junction diode, पण इथं N region काय असणार आहे? खूप मोठा असणार आहे. ओके, आणि P रिजनची जाडी जास्तीत जास्त 1 मायक्रोमीटर एवढी असणार. ओके, 1 मायक्रोमीटर एवढा काय असणार आहे? P रिजन. म्हणजे N रिजन खूप मोठा असणार. आणि P रिजन आणि N रिजनच्या मध्ये असणारा काय आहे? डिप्लिशन रिजन. नाउ ड्यू टू P रिजन and N region, the depletion region is formed. Okay, which we have studied in 11th standard. Okay, PN junction diode स्टडी करताना हा डिप्लेशन रिजन कसा तयार होतो हे आपण बघितलेलं आहे. नाउ ऑन द टॉप सरफेस अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग इज काय इथं काय केलेलं आहे बघा? अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग इथं दिलेलं आहे. तर ही जी असणार आहे
ही ट्रान्सपरंट विंडो असणार. ओके, दिस इज द ट्रान्सपरंट विंडो. ह्या ट्रान्सपरंट विंडो मधून लाईट एनर्जी काय केली जाणार आहे, ऍब्सॉर्ब केली जाणार. ओके, आणि हे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग कशासाठी बसवलेलं असतं, तर तो पडणारा त्याच्यावर ऍब्सॉर्ब केला जाणारा लाईट किंवा याच्यावर इन्सिडेंट होणारा लाईट हा मॅक्झिमम अमाऊंट मध्ये त्या डायोड मध्ये ऍब्सॉर्ब केला जावा, याच्यासाठी हे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. म्हणजे तो इन्सिडेंट होणारा लाईट हा रिफ्लेक्ट होऊन जाऊ नये, मॅक्झिमम अमाऊंट युटिलाइज व्हावं, याच्यासाठी ते अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग इथं वापरलेलं असतं. ओके, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग कशाचं असतं, तर सिलिकॉन नायट्राइडचं. ओके, नाव या विंडोच्या बाजूला जो उरलेला भाग असणार आहे, ओके, ह्या विंडोच्या बाजूचा जो पार्ट आहे तो डिफ्युजन मास्क ऑफ सिलिकॉन डायऑक्साइड. ओके, हा कशाचा मास्क असणार आहे, सिलिकॉन डायऑक्साइड. ओके, आता इथं समजणार नाहीये की हे 2D डायग्राम आहे, इथं फक्त आपण दाखवू शकतो की दिस इज द मास्क ऑफ सिलिकॉन डायऑक्साइड. ओके, इथं तुम्हाला आयडिया येईल. सपोज दिस इज अ फोटोडायोड. ओके, नाउ लेट्स अज्युम इथं एक सर्क्युलर विंडो आहे, ही एक सर्क्युलर विंडो आहे असं कन्सिडर करा, किंवा हा माझा हात जो आहे हा काय आहे, विंडो आहे असं कन्सिडर करा. ओके, सो दिस विंडो इज कोटेड विथ अँटी रिफ्लेक्टिंग मटेरियल. ओके, हे जे असणार आहे, माझा जो हात फिंगर्स दिसत आहेत, हे काय असणार आहे, अँटी रिफ्लेक्टिंग मटेरियल असणार आहे. ओके, मीन्स इट इज अ मेड ऑफ सिलिकॉन नायट्राइड कोटिंग. ओके, आणि हा उरलेला जो पार्ट आहे, ओके, हा जो पार्ट आहे इथला या बाजूचा किंवा तो सगळीकडे असणार आहे, दॅट पार्ट इज मास्क ऑफ सिलिकॉन डायऑक्साइड. ओके, हा जो पार्ट आहे, हा इथला दिस पार्ट इज सिलिकॉन डायऑक्साइड. ओके, डिफ्युजन मास्क ऑफ सिलिकॉन डायऑक्साइड. ओके, आता इथं एक नॉच दिसतो आहे, दिस इज अ मेटल पार्ट. ओके, विच इज अल्युमिनियम और एनी मेटल, मेड ऑफ एनी मेटल. ओके, हा कॉन्टॅक्ट काय करणार आहे, एनोडचं काम करणार आहे. ओके, दिस इज अ मेटल कॉन्टॅक्ट फॉर पी रिजन. ओके, आणि इथं एन रिजनला जो मेटल कॉन्टॅक्ट असणार आहे, इट ऍक्ट्स एज अ कॅथोड, हा कॅथोड असणार आहे. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फोटोडायोड. ओके, इथं काय असणार आहे, फोटोडायोडला एक विंडो असणार आहे, ह्या विंडो वरती अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग असणार आहे, आणि इथं जो लाईट इन्सिडेंट होणार आहे तो ऍब्सॉर्ब केला जाणार आहे, आणि त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन मग कशामध्ये केलं जाणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, सो हाऊ दिस फोटोडायोड वर्क्स विल सी. ओके, so by using this diagram, another diagram, you will see how the photodiode works. Okay, so पहिल्यांदा हा pn जंक्शन डायोड आहे. ओके, दिस इज अ pn जंक्शन डायोड. समजा हा p रिजन आहे आणि हा n रिजन आहे. p रिजन मध्ये काय मेजॉरिटी कॅरियर्स असतात, तर होल्स, आणि n रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स, फ्री. ओके, तर आपल्याला माहिती आहे p region किंवा p टाइप सेमीकंडक्टर इज मेड ऑफ, किंवा त्याच्यामध्ये कुठली इम्प्युरिटी ऍड केलेली असते, तर ट्रायव्हॅलेंट. ओके, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे काय, तर त्या ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केलेल्या ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे, 3. ओके, 3 इलेक्ट्रॉन. आणि हे सिलिकॉन बरोबर ज्यावेळेस किंवा इम्प्युरिटी ऍड केली जाते त्यावेळेस त्या सेमीकंडक्टर मटेरियलच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असतो, अँड दॅट इज 4. ओके, आणि इथं काय असतं, एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी डोप केलेली असते. आणि पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे काय, द इम्प्युरिटी त्या इम्प्युअर मटेरियलच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, 5. त्यामुळे इथे एक इलेक्ट्रॉन काय असणार आहे, जास्त, विच इज फ्री इलेक्ट्रॉन. ओके, मग आपल्याला माहिती आहे की
हे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स काय होतात, मायग्रेट होतात कुठं, जिथं एक इलेक्ट्रॉन कमी आहे, पी रिजन मध्ये जो ऍटम असणार आहे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एक व्हॅकन्सी असणार आहे, तर इकडचा इलेक्ट्रॉन मायग्रेट झाल्यानंतर ती व्हॅकन्सी काय केली जाणार आहे, भरली जाणार. ओके, सो इट बिकम्स अ निगेटिव्ह आयन. इथं काय होणार आहे, निगेटिव्ह आयन तयार. आणि हा मायग्रेट झालेला इलेक्ट्रॉन ज्यावेळेस पलीकडे जातो त्यावेळी त्यासाठी काय तयार होणार आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, आणि त्यामुळे काय तयार होतो, डिप्लिशन रिजन तयार. ओके, त्यामुळे तयार होणारे रिजनला काय म्हणलं जातं, डिप्लिशन रिजन. ओके, नाउ when the diode is connected in reverse bias, डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलेला असतो त्यावेळेस ह्या डिप्लिशन रिजनची विड्थ काय होते, वाढते. ओके, डिप्लिशन रिजनची विड्थ काय असते, जास्त असते when the diode is connected in reverse bias. Okay, and the photodiode is always connected in reverse bias. Keep in mind that की photodiode काय केलेला असतो, कायम हा रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलेला असतो. ओके, नाउ दिस इज द फर्स्ट. आता काय होणार आहे बघा, ज्यावेळी ह्या डायोड वरती किंवा आपण असं म्हणूया की जी रिफ्लेक्टिंग किंवा ट्रान्सपरंट विंडो आहे त्या विंडोवरती ज्यावेळी लाईट पडेल, लाईट इन्सिडेंट होईल. ओके, किंवा डायोड आपण ज्यावेळेस लाईटला एक्सपोज करू त्यावेळेस ड्यू टू दिस लाईट एनर्जी, लाईट एनर्जी काय होणार आहे, अब्सॉर्ब केली जाणार आहे ह्या डायोड मध्ये अँड द टेम्परेचर ऑर हीट इज प्रोड्यूस्ड. ओके, त्यामुळे काय होणार आहे बघा इथे, ड्यू टू इंटरनल ऑर इनबिल्ट electric field of this depletion region, these electrons and holes are get separate. इलेक्ट्रॉन आणि होल काय होणार आहे, सेपरेट होणार. ओके, या मुळे हे इलेक्ट्रॉन आणि होल सेपरेट झाले. ओके, आणि त्यामुळे दिस इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन कुठे अट्रॅक्ट होतील, एनोड कडे, आणि हे जे होल्स आहेत हे कॅथोड कडे अट्रॅक्ट व्हायला चालू होते. आणि लार्ज नंबर ऑफ कॅरियर्स आर अवेलेबल फॉर कंडक्शन. ओके, आता इथं हे कधी होईल, ज्या वेळेस हा इन्सिडेंट होणारा लाईट किंवा ही एनर्जी बँडगॅप एनर्जी पेक्षा जास्त असेल. ओके, ही इन्सिडेंट होणारी एनर्जी जर बँडगॅप एनर्जी पेक्षा जास्त असेल तरच हे फ्री इलेक्ट्रॉन्स वगैरे काय होणार आहेत, एक्साइटेड स्टेट मध्ये किंवा जंप करू शकणार. ओके, सो at that time more carriers are available for conduction and therefore current flows through the cell. Okay, आता इथं बघा, this graph shows that when the diode is not exposed to the light, डायोड ज्या वेळेस लाईटला एक्सपोज केलेला नसतो त्यावेळेस सुद्धा स्मॉल रिव्हर्स सॅच्युरेशन करंट इज फ्लोइंग. स्मॉल रिव्हर्स सॅच्युरेशन करंट काय व्हायला फ्लो व्हायला ज्या वेळेस हा डायोड लाईटला अजून एक्सपोज केलेला नाहीये. ओके, नाउ व्हेन द डायोड इज एक्सपोज टू द लाईट, किंवा आपण असं म्हणूया की ज्या वेळेस त्या ट्रान्सपरंट विंडोवर किंवा डायोडवर लाईट इन्सिडेंट होईल त्यावेळेस इंटेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ड्यू टू दॅट द रिव्हर्स करंट इज ऑल्सो increases, and this reverse current is only due to the intensity of illumination and not due to the reverse bias. Okay, हा जो रिव्हर्स करंट वाढलेला असणार आहे तो रिव्हर्स करंट फक्त आणि फक्त कशामुळे असणार आहे, इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन, लाईट इन्सिडेंट झाल्यामुळे हा करंट काय होणार आहे, जनरेट होणार. ओके, and not due to reverse bias. Okay, and as the intensity of illumination or intensity of light increases, the reverse current goes on increasing. This graph shows that. Okay, now the the graph of reverse current versus light intensity is shown. Initially, when there is no light or when the diode is not exposed to the light, a small reverse current is flowing, which is called dark current. Okay, which is shown here as ID. Here, no light intensity. Okay, zero light intensity.
but still there is a small reverse current which is dark. Okay. Now when the intensity of light goes on increasing, the current, reverse current goes on increasing linear. Okay, इथं बघा जसं जसं लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज होत चालली तसं तसं लिनियरली इथं काय व्हायला लागलंय, रिव्हर्स करंट सुद्धा इन्क्रीज होत चाललेला आहे. ओके, अँड at particular value or at particular voltage VR, the reverse current is also remains constant, which is called saturation current. Okay, त्या एका ठराविक व्होल्टेजला करंट सुद्धा काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार, and that is a saturation current. Okay, so these are some advantages of photodiode. First is it has low cost. Okay, photodiode ची कॉस्ट काय असते, कमी, खूप कमी असते. ओके, इट इज लाइट वेट अँड कॉम्पॅक्ट साइज. फोटोडायोड केवढा असतो तर आपला एक स्क्रू, छोटा स्क्रू जेवढा दिसतो तेवढाच फोटोडायोड सुद्धा साइज मध्ये असतो, and it is lightweight. Okay, now high speed operations. Advantage is it operates with very high speed. म्हणजे लाईट एक्सपोज झाल्याबरोबर काय होणार आहे, आपल्याला इलेक्ट्रिकल करंट सर्किट मध्ये फ्लो होताना दिसणार. ओके, सो हाय स्पीड ऑपरेशन. वाइड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स. वाइड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स म्हणजे आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये की तो जो स्पेक्ट्रम असतो त्याच्यामध्ये विजिबल लाईट, इन्फ्रारेड रेडिएशन्स, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आणि रेडिओ वेव्हज वगैरे भरपूर काय असतात, वेव्हचे फॉर्म्स दिसतात. ओके, सो वाइड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स म्हणजे कुठल्याही वेव्हला हा रिस्पॉन्स करतो. ओके, म्हणजे विजिबल लाईट, इन्फ्रारेड रेडिएशन्स, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, रेडिओ वेव्स याला सुद्धा हा रिस्पॉन्स देतो. ओके, नाउ the reverse current is linearly proportional to the intensity of incident light. Okay, इथं काय सांगितलेलं आहे, रिव्हर्स करंट इज लिनियरली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. इथं बघा मी मगाशी दाखवलं तुम्हाला की लाईट इंटेन्सिटी जशी इन्क्रीज होत जाईल तसं तसं इथं काय व्हायला लागलं, करंट इन्क्रीज व्हायला लागलं, अँड इट इज लिनियर. ओके, म्हणजे मध्येच लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज झाल्यानंतर वाढतोय परत कमी होतोय असं काही आहे का. when light incident light intensity increases, the current, reverse current also increases, but linear. Okay, this graph is linear. इथे कुठे फ्लक्च्युएशन दिसतात का, नाही. ओके, सो this is the advantage of photodiode. Okay, now there are some disadvantages of photodiode also. The property of semiconductor material is they are temperature dependent. ओके, म्हणजे लाईट इंटेन्सिटी एकदम कमी असेल तर काय होणार आहे, इथं आपल्याला मिळणारा जो करंट असणार आहे तो काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. लो इल्युमिनेशन, लो रिव्हर्स. ओके, इल्युमिनेशन कमी असेल तर मिळणारा करंट सुद्धा काय असणार आहे, फार कमी असणार. ओके, सो दीज आर सम डिसएडवांटेजेस ऑफ फोटोडायोड. नाउ the applications of photodiode. There are some applications. Okay, photodiode is used in burglar alarm system. Okay, so burglary म्हणजे चोरी किंवा घर फोड्या वगैरे होतात त्या सिस्टीम मध्ये, अलार्म सिस्टीम बनवण्यासाठी कुठल्या डायोड यूज केला जातो तर फोटोडायोड. ओके, सो इट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ फोटोसेन्सिंग. त्या प्रिन्सिपलवर हा बर्गलर अलार्म काय केलेला असतो, बनवलेला असतो. सो in burglar alarm system the photodiode is used. Now in detection of visible and invisible radiations, मगाशी सांगितले की the advantage of photodiode is wide spectral response. It's wide spectral response. Okay, so that advantage is used to detect the visible and invisible radiations. Okay, visible light सुद्धा डिटेक्ट करता येतो आणि इनविजिबल रेडिएशन म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन वगैरे सुद्धा याच्यामध्ये डिटेक्ट करता येतो. ओके, नाउ इन फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टम.
ओके. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीम कशावर प्रिन्सिपल काय आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट वर ही फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीम डिपेंड आहे. ओके. सो त्याच्यामध्ये सुद्धा फोटोडायोड यूज केलेला असतो. नाउ इन ऑप्टोकपल्स म्हणजे दोन इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आयसोलेट करण्यासाठी सुद्धा काय केलं जातो, फोटोडायोडचा यूज केला जातो. इन ऑप्टोकपलर इन ऑप्टोकपल्स तो आयसोलेट सर्किट्स. ओके. मग सर्किट आयसोलेट करणं म्हणजे काय, तर डॅमेज होऊ नये एक सर्किट याच्यासाठी काय केलं होतं, ते आयसोलेट केलं होतं. मग त्याच्यामध्ये एक फोटोडायोड आणि एक एलईडी यूज केलेला असतो. सो दॅट इज अनदर पार्ट, but it is used in optocoupler circuit. Okay. Also, it is used as a photo sensor or photo detector. Okay. Light intensity illumination measure करणे, intensity measure करण्यासाठी सुद्धा फोटोडायोडचा यूज केला जातो as a photo sensor or photo detector. As well as it is used in a safety electronic circuits such as smoke or fire detection. Okay. फायर डिटेक्शन किंवा स्मोक डिटेक्शन करण्यासाठी सुद्धा फोटोडायोडचा यूज केला जातो. ओके. सो दिस इज द होल फोटोडायोड. ओके. हे सगळं जे काय आहे हे फोटोडायोडच्या संदर्भात आहे. सो आय होप यू आर अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ फोटोडायोड. फोटोडायोड कसा वर्क होतो, इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर त्याचं आयपी कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन which shows current versus light intensity. हे सगळं तुम्हाला समजलं असेल. So in our next lecture we are going to study a new special purpose diode which is solar cell. So thank you for watching this video. We will stop here.